कुंभ राशी नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. कुंभ राशीच्या लोकांना हा काळ अतिशय संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरची शक्ती तुमच्यावर परिणाम करत राहते. ग्रहांची स्थिती जणू तयार झाली आहे. काही नशिबानेच तुम्हाला इशारा दिलेला आहे. आता सावध राहा. 20 सप्टेंबर, 21, 22, 23 आणि 24 हे 4-5 दिवसात घटनांचा मोठा खुलासा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्हाला जाणवेल दुश्मन हा तुमचा मस्करी करत आहे की काय, तुमच्या विरुद्ध रचणारे सर्वच कट आता तुम्हाला लोक हे तुमचे बघत आहेत. हा काळ खेळाचा नसेल तर परीक्षेचा आहे. एक इशारा आणि एक संधी स्वतःला मजबूत करण्याची. आता हा काळ कशामुळे भयानक वाटतो? ग्रहस्थितीतील बदल, शनी आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. दुश्मनांच्या योजना उघड होण्याच्या. लोकांनी तुम्हाला गुपचूप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डाव समोर येतील. स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तर यांचे शब्द ऐकून विचलित होऊ नका. तुमच्या अंतर्मन तुम्हाला सावध राहण्याचे संकेत देत आहे. अचानक आर्थिक, मन व नातेसंबंधातील अडथळे, गैरसमज, विश्वासघात यामुळे मानसिक असणारा निर्णय हा तुमचा मानसिक हा त्रास तुमचा निर्माण होईल. आणि 21 सप्टेंबर पहिला इशारा. या दिवशी तुमच्या मनावर अशी उपस्थिती येईल, सावली पडेल की बाहेरून काही मोठ्याने घडले तर याचा तणाव नक्कीच तुम्हाला जाणवेल. लोकांचा तुमच्याशी असलेला हा स्वभाव बदलल्यासारखा तुम्हाला वाटेल. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्यावर थोडा तुटलेलापणा तुम्हाला जाणवेल. मंगळाचा प्रभाव तुमच्या ध्येयावर परिणाम करून तुमच्यावर चिडचिड करेल. शनी मानसिक थकवा वाढवेल आणि जिथे संयम हवा आहे तिथे वाढेल. स्वतःवर शंका घेण्याची वृत्ती वाढेल. अशी शंका डोक्यात राहील. संवाद तुटण्याची शक्यता. आता उपाय काय करायचे आहेत? रोज सकाळी 11 वेळा ओम गणपते हे नमः गणपतीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणाशीही संवाद करायचा नाहीये. 22 सप्टेंबर दुश्मनांचे पाप उघडे पडणे. हा दिवस तुमच्या जणू की सत्यासमोर येण्याचा दिवस आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील. कोणीतरी तुमच्या विरोधात कट करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतील. जणू काही तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल चुकीचे अफवा पसरवत असतील. पण आता त्याचा फायदा फास्ट होईल. त्यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते. राहूच्या प्रभावामुळे असत्य समोर येईल आणि नकारात्मक गोष्टी वाढवून तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल. मंगळ आक्रमक येईल व संयम राखणे आवश्यक आहे. आता उपाय काय आहे? कोणत्याही वादात तुम्हाला थेट भिडू नका. पुरावे गोळा करा. मानसिक संतुलनासाठी रात्री 21 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्न व वस्त्र दान करा. तुमची नकारात्मक ऊर्जा कमी होईल. 23 सप्टेंबर 2025 रोजी मानसिक आणि भावनिक संघर्ष. या दिवशी आतल्या संघर्षांची जाणीव तीव्र होईल. मनातल्या गोष्टी बाहेर व्यक्त कराव्या का हवं की गप्प राहावं याचा ताण वाढेल. काही नाती दुरावल्यासारखी वाटतील. भावनिक आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल. याच दिवशी आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे. चंद्राचा अस्थिर प्रभाव मानसिक अस्वस्थतेला कारणीभूत ठरू शकतो. शनी तुमच्या ध्येयावर मर्यादा आणि तुम्हाला तुमच्या मर्यादा समजतील. रागाने निराशा यामध्ये हेलकावे येतील. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. यावरती उपाय आहे, तुम्हाला मन शांत ठेवायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा तुम्हाला ओम त्र्यंबकम यजामहे या महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घ्या. 24 सप्टेंबर 2025 पापांचा हिशोब आणि निर्णायक बदल. हा दिवस सर्वाधिक निर्णय आहे. तुमच्या विरुद्ध कट रचत आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. नाती कायमची तुटू शकतात तर काही नवीन व अधिक मजबूत होण्याची सुद्धा मार्ग तयार होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम पुन्हा तपासावे लागेल. चुकीचे ध्येय परीक्षा घेईल. स्वतःच्या चुकी स्वीकारण्याची वेळ. जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण होईल. जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. तर आता उपाय काय करायचे आहे? संध्याकाळी दीप लावून देवी दुर्गेची पूजा करायची आहे. ओम दुर्गाय नमः या
मंत्राचा 54 वेळा जप करायचा आहे आणि आत्मपरीक्षण करा. कारण कोणत्या गोष्टींना सोडून पुढे जावे याचा विचार करा. निर्णय विचारपूर्वक व भावनेने शेवटचा संदेश आहे. तुमचं ध्येय, तुमचं संरक्षण आणि कुंभ राशीच्या मित्रांनो, या 4-5 दिवसांचा काळ जरी कठीण असला तरी ते नशीब बदलण्याची सुवर्ण संधी आहे. जीवन नेहमी सर्व मार्गांवर चालत नाही. काही वेळा आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच आपले विरोधात उभे राहतात. काही वेळ परिस्थिती अशी असते की आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. स्वतःलाच आपण लक्षात ठेवा. पण परीक्षा ही नाही तर तुमच्या समोर येणारा प्रत्येक अडथळा मागे संदेश आहे. ध्येय गमावू नका. संयमी स्वतःला समजून घ्या. मजबूत होण्याचा हा काळ आहे. ज्या लोकांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण सत्तेच्या पुढे काही काही राहत नाही. गमावल्यासारखं वाटतं, पण ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात चुकीच्या नात्यांपासून मुक्ती होण्याची संधी आहे. तुमच्यात अनेक प्रचंड शक्ती जोडलेली आहे. जागृत राहा, ध्यान करा, प्रार्थना करा, स्वतःवर प्रेम करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जीवनाचे नियंत्रण नियंत्रण आहे की ग्रहांच्या या हालचाली तुमच्या मनावर परिणाम करत असल्या तरी तुमचं सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास हे त्यावर मात करण्याचे साधन आहे. या काळाला तुम्हाला खालील गोष्टी नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. संकट हे तुमचं सामर्थ्य तपासण्याची वेळ आहे. प्रत्येक अडथळ्यामागे नवोदय आणि नवीन संधी लपलेली असते. नकारात्मकता ओळखून त्यावर विजय मिळवून प्रार्थना व सकारात्मकता यामुळे मन शांत राहते. संयम आणि आत्मविश्वासातून यामुळे संकटातून विजय मिळतो. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल. बाहेरचा आवाज काही सांगत आहे, तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. स्वतःला नवीन सुरुवात द्या. नकारात्मकतेला मागे टाका आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. तुमच्यासोबत विश्वासाची शक्ती आहे. फक्त त्यावर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्र मैत्रिणींनो.